नमस्कार रसिको. चितकला यांच्या तिसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चितकला प्रत्येक वृक्षाला अधिकार आहे पथिकांना सावली देण्याचा. चितकला प्रत्येक वृक्षाला अधिकार आहे पथिकांना सावली देण्याचा आणि पानगळी झडून गेल्यानंतर नवी पालवी धारण करण्याचाही. आणि पानगळी झडून गेल्यानंतर नवी पालवी धारण करण्याचाही. खरं तर चितकला उन्मळून पडणं नकोच असतं. खरं तर चितकला उन्मळून पडणं नकोच असतं, अगदी शतकानुशतकं जगणाऱ्या वृक्षालाही. आणि तसं जगतानाही अनेकदा मरण असतंच वृक्षाप्रमाणे प्रत्येकाला. आणि तसं जगतानाही अनेकदा मरण असतंच वृक्षाप्रमाणेच प्रत्येकाला. पण काहीही असलं तरी जगणं जगवावंच लागतं. पण काहीही असलं तरी जगणं जगवावंच लागतं हे नाकारून चालत नाही वृक्षालाही. हे नाकारून चालत नाही वृक्षालाही. आणि आपली पाळं मुळं उखडली गेली तरी आपल्यालाही. हे नाकारून चालत नाही वृक्षालाही. आणि आपली पाळं मुळं उखडून गेली असली तरी आपल्यालाही. चितकला तू निघून गेल्यानंतर माझी निर्माण होणारी स्वगतं कविता म्हणूनच जन्म घेत असतात. चितकला तू निघून गेल्यानंतर माझी निर्माण होणारी स्वगतं कविता म्हणूनच जन्म घेत असतात. आणि माझ्या या स्वगतात काही माणसं तुझ्या माझ्या कथेचा शोध घेत बसतात. चितकला तू निघून गेल्यानंतर माझी निर्माण होणारी स्वगतं कविता म्हणूनच जन्म घेत असतात. आणि माझ्या या स्वगतात काही माणसं तुझ्या माझ्या कथेचा शोध घेत बसतात. चितकला तुझ्याविषयीच्या कवितांना मी आत्मकेंद्रित नाही मानत. चितकला तुझ्याविषयीच्या कवितेना मी आत्मकेंद्रित नाही मानत. काहींना तसं वाटेल ही कदाचित. काहींना तसं वाटेल ही कदाचित. कारण माणसांच्या विविध स्वभाव वैशिष्ट्यांचं तू एक रूप आहेस प्रातिनिधिक. कारण माणसांच्या विविध स्वभाव वैशिष्ट्यांचं तू एक रूप आहेस प्रातिनिधिक. आणि मी त्यातले सगळे गुण दोष माथी लिंपत जातो तुझ्या. आणि मी त्यातले सगळे गुण दोष माथी लिंपत जातो तुझ्या. तुला चितकला संबोधून. तुला चितकला संबोधून. चितकला मतभेद असणं हा रोग नव्हे. चितकला मतभेद असणं हा रोग नव्हे. ती असते उलट जिवंतपणाची खूण. चितकला मतभेद असणं हा रोग नव्हे. ती असते उलट जिवंतपणाची खूण. खरं तर मतभेदाशिवाय जगणं चवदार बनत नसतं. खरं तर मतभेदाशिवाय जगणं चवदार बनत नसतं. आणि मतभेद ही मिटत असतात कालांतरानं. चितकला मतभेद असणं हा रोग नव्हे. ती असते उलट जिवंतपणाची खूण. खरं तर मतभेदाशिवाय जगणं चवदार बनत नसतं. आणि मतभेद मिटतही असतात कालांतरानं. कारण मतभेद परिस्थितीतून निर्माण होतात. आणि परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या रोगावर काळाचंच औषध असतं एकमेव. कारण मतभेद परिस्थितीतून निर्माण होतात. आणि परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या रोगावर काळाचंच औषध असतं एकमेव. चितकला माणूस संवेदनशील प्राणी आहे. चितकला माणूस संवेदनशील प्राणी आहे. परंतु सगळ्यात संवेदना जाग्या झाल्यानंतर माणूस वेदनाशील प्राणी आहे असंच म्हणावं लागेल. चितकला माणूस संवेदनशील प्राणी आहे. परंतु सगळ्यात संवेदना जाग्या झाल्यानंतर माणूस वेदनाशील प्राणी आहे असंच म्हणावे लागेल. संवेदनाचं नातं वेदनेशीच निगडीत असतं. संवेदनेचं नातं वेदनेशीच निगडीत असतं. म्हणून तर अजरामर कलाकृती आणि कविता निर्माण होत असतात. संवेदनेचं नातं वेदनेशीच निगडीत असतं. म्हणून तर अजरामर कलाकृती आणि कविता निर्माण होत असतात. चितकला तशी तू कोणीच नाहीस आणि तसा मीही कोणीच नाही. चितकला तशी तू कोणीच नाहीस आणि तसा मीही कोणीच नाही. पण आपण राजे होतो आपापल्या साम्राज्याचे. चितकला तशी तू कोणीच नाहीस आणि तसा मीही कोणीच नाही. पण आपण राजे होतो आपापल्या साम्राज्यांचे. आपल्या साम्राज्याच्या सरहद्दी वाढवता वाढवता आपण थेट येऊन पोचलो एकमेकाच्या मनापर्यंत. चितकला तशी तू कोणीच नाहीस आणि तसा मीही कोणीच नाही. पण आपण राजे होतो आपापल्या साम्राज्याचे. आपल्या साम्राज्याच्या सरहद्दी वाढवत वाढवत आपण थेट येऊन पोहोचलो एकमेकांच्या मनापर्यंत. आणि काबीज केली आपली एकमेकांची राज्य.
आणि काबीज केली आपण एकमेकांची राज्य, पण तरीही चितकला आपण स्वतंत्रपणे तसे कोणीच नसतो, तूही आणि मीही. पण तरीही चितकला आपण स्वतंत्रपणे तसे कोणीच नसतो, तूही आणि मीही. चितकला तुला आठवतंय धुंद होऊन गेलेला मी? चितकला तुला आठवतंय धुंद होऊन गेलेला मी आणि आनंदात बेहोश होऊन गेलेली तू? हे सगळं मी आठवतोय, हे सगळं मी आठवतोय. हो, अगदी तुझ्यासारखंच. हो, अगदी तुझ्यासारखंच. स्वतःला रिझवण्यासाठी आणि वाहणाऱ्या जखमेवर खपलीच्या अपेक्षेसाठी. स्वतःला रिझवण्यासाठी आणि वाहणाऱ्या जखमेवर खपलीच्या अपेक्षासाठी. पण चितकला जुन्या आठवणींना उजाळा देत देत त्याचा आधार घेऊन जगणं, पण चितकला जुन्या आठवणींना उजाळा देत देत त्याचा आधार घेऊन जगणं हे एक आपलं दोघांचं मानसिक दुबळेपणही वाटतं कधी मनाला. जुन्या आठवणींना उजाळा देत देत त्याचा आधार घेऊन जगणं हे एक आपलं दोघांचं मानसिक दुबळेपणही वाटतं कधी मनाला. कुणास ठाऊक चितकला कदाचित असंही असू शकेल, कुणास ठाऊक चितकला कदाचित असंही असू शकेल की जेव्हा वाढत जातात आपल्या मनावरचे घाव, जेव्हा वाढत जातात आपल्या मनावरचे घाव, तेव्हा आपलाच लागत नाही आपल्यालाही ठाव, तेव्हा आपलाच लागत नाही आपल्यालाही ठाव. चितकला तुझ्या येण्याच्या चाहुलीमुळे, चितकला तुझ्या येण्याच्या चाहुलीमुळे जगण्याचे संदर्भ पुन्हा जिवंत होऊन श्वास घ्यायला लागतात. जगण्याचे संदर्भ पुन्हा जिवंत होऊन श्वास घ्यायला लागतात आणि माझे हेच रिकामे दिसणारे हात सारा आकाशच हाती घ्यायला निघतात. आणि माझे हेच रिकामे दिसणारे हात सारा आकाशच हाती घ्यायला निघतात. आणि तरीही श्वास कोंडलेलाच राहतो आणि हातही रिकामाच राहतो. पण तरीही श्वास कोंडलेलाच राहतो आणि हातही रिकामाच राहतो. कारण तुझ्या येण्याच्या पाठोपाठ तुझं जाणंही आलेलं असतंच. तुझ्या येण्याच्या पाठोपाठ तुझं जाणंही आलेलं असतंच. तू दूर जाताना मात्र मी स्वतःला सावरूच शकलो नाही चितकला. तू दूर जाताना मात्र मी स्वतःला सावरूच शकलो नाही चितकला. कारण एका अलिप्ततेची सवय झालेल्या माझ्या मनाला मुक्त होण्याचं सामर्थ्य तुझ्या संवादामुळे आलं. कारण एका अलिप्ततेची सवय झालेल्या माझ्या मनाला मुक्त होण्याचं सामर्थ्य तुझ्या संवादामुळे आलं. हे विसरणं शक्य नाहीच, हे विसरणं शक्य नाहीच. पण तेव्हा मला एक शंका चाटून गेली, की तुझ्या दूर जाण्यामुळं मी पुन्हा अलिप्ततेत गुंतून पडेन का? पण तेव्हा मला एक शंका चाटून गेली, तुझ्या दूर जाण्यामुळं मी पुन्हा अलिप्ततेत गुंतून पडेन का? पडू दे चितकला, तुझं हे ठराविक काळापुरतं मर्यादित देणंही मला मंजूर आहे. पडू दे चितकला, तुझं हे ठराविक काळापुरतं मर्यादित देणंही मला मंजूर आहे. चितकला तुझ्या एका उत्तरानं मला पुन्हा हजारो प्रश्नांच्या गर्तेत लोटून दिलं आहे. चितकला तुझ्या एका उत्तरानं मला पुन्हा हजारो प्रश्नांच्या गर्तेत लोटून दिलं आहे. एका उत्तरानं हजारो प्रश्न निर्माण होतात, एका उत्तरानं हजारो प्रश्न निर्माण होतात. तसेच हजारो प्रश्न सुटतातही आणि प्रत्येक प्रश्नाला असतं आपल्याला पटणाऱ्याच विचाराचं एक व्यक्तिमत्व. आणि प्रत्येक प्रश्नाला असतं आपल्याला पटणाऱ्याच विचाराचं एक व्यक्तिमत्व. तर प्रत्येक उत्तरामागं लपलेली असते एक समाजाभिमुख जाणीव. प्रत्येक प्रश्नाला असतं आपल्याला पटणाऱ्याच विचारांचं एक व्यक्तिमत्व. तर प्रत्येक उत्तरामागं लपलेली असते एक समाजाभिमुख जाणीव. आणि सामाजिक परिणामांचा विचार केला आणि सामाजिक परिणामांचा विचार चितकला जगताना प्रत्येकाला सगळं काही कळतं, पण प्रश्न उत्तरांचं पाणी वाहतं पण वळत नसतं. चितकला न्हावून निघालेल्या बळफाळ रात्री पडणारी स्वप्नही ओलेती होऊनच येत असतात. चितकला न्हावून निघालेल्या बळफाळ रात्री पडणारी स्वप्नही ओलेती होऊनच येत असतात. अंगाला चिकटलेल्या ओलेत्याप्रमाणेच अनुपम सौंदर्य घेऊन काही स्वप्न काळजाला चिकटून राहतात.
अंगाला चिकटलेल्या ओलेत्याप्रमाणेच अनुपम सौंदर्य घेऊन काही स्वप्न काळजाला चिकटून राहतात, तेव्हा स्वप्नांची कोडी उकलण्यात अर्थ नसतो. स्वप्नांचं सौंदर्य टिपून घेण्यातच स्वप्नांचं स्वप्नीलपण कायम असतं. स्वप्नांचं सौंदर्य टिपून घेण्यातच स्वप्नांचं स्वप्नीलपण कायम असतं. स्वप्नांचं स्वप्नीलपण कायम असतं. धन्यवाद.